ठाकरेंनी दिल्लीचे राजकारण करण्याची वेळ. बाबरी पाडल्यानंतर ठाकरे नावाचं वादळ सर्व आर्यावर्तभर घोंघावले. संपूर्ण आर्यावर्तामध्ये दखल घेतली गेली. आखातामध्ये आजही ठाकरे राहतात, तीच मुंबई म्हणून ओळखली जाते. ठाकरे प्रेमासाठी जगभरातून दसरा मेळाव्याला हजेरी लावणारी मंडळी शिवाजी पार्कवर येतात. सध्या मात्र दिल्लीत हिंदू आणि हिंदुत्व गटांगळ्या खाताना दिसत आहे. सत्तेवर बसलेले पोट भरू असल्याचेच दिसते. सतत खतरे में हिंदूचा जाप करत असतात. हीच फेव ठाकरेंना खुणावते आहे. 1992 मध्ये केवळ भाजपा प्रेमासाठी व अडवाणी अटलजी यांचा मान राखत आपले उमेदवार लोकसभेला उत्तर प्रदेशात दिले नव्हते. त्याच भाजपा प्रेमाने ठाकरेंचा घात झाला. भाजपला सत्ता मिळाली, मात्र ते शिवसेनेच्या मैत्रीला विसरले. ठाकरेंनी केलेल्या उपकारालाही विसरले. शिवसेनेत बंडाळी झाली मान्य केले तरी ती मोडून काढणे केंद्रीय यंत्रणांचे काम होते. मात्र सरकारने त्याला खतपाणी घालून वाढविले. पापाचा भार अधिक असतो. सत्तेची गाडी कधीही धक्क्याला लागू शकते. अदानी प्रेमापोटी सरकारने लोकांमध्ये असंतोष निर्माण केला आहे आणि त्याचा ज्वालामुखी कधीही फुटण्याची वेळ येईल. कोरोनामध्ये महाराष्ट्रात ठाकरेंनी केलेले काम जगभर पोहोचले. मुंबईत ठाकरेंचे 65 नगरसेवक, 10 आमदार, 3 खासदार आणि चौथा कधीही येऊ शकतो असे बऱ्यापैकी बसता नाही. मात्र दिल्लीत महाराष्ट्राबाबत आकस बाळगला जातो. ही मरगळ झटकण्यासाठी ठाकरेंनी दिल्लीत जायला हवे. काही जुने मित्र व महाविकास आघाडी मिळून भाजपाचा टांगा पलटी करू शकतात. भाजपा एक कलमी कार्यक्रम राबवत आहे. त्यात अदानी हिंदुस्थानचा मालक होऊ पाहत आहे. हे भाजपच्या अनेक खासदारांना मान्य नाही. पैसे वाटून राजकारण करणे तर कोणालाही आवडणार नाही. गुजरातींच्या दावणीला बांधलेला खासदारांचा मोठा गट तंबूचा बांबू केव्हाही काढू शकतो, जेव्हा त्यांना समोरचा माणूस व नेता भरोसा देऊ शकतो. आज रोजी फक्त ठाकरेच ते काम करू शकतात. राहुल गांधी फक्त बोलू शकतात, फक्त समोरच्याला आडवे करू शकतात, मात्र काहीच करू शकत नाही. रोजीरोटीचे हिंदुत्व व मनगटात भगव्याची रग नवा आयाम देऊ शकते. हिंदुस्थानवर सध्या एप्स्टीनचे भूत घोंगावते आहे. त्याला उतारा ठाकरे ठरू शकतात. अखिलेश यादव, तेजस्वी यादव, नितीश कुमार, ममता बॅनर्जी, नवीन पटनायक, चंद्रबाबू नायडू, स्टॅलिन, केजरीवाल, हेमंत सोरेन, पंजाबमध्ये बादल, आंध्र प्रदेशात जगनमोहन रेड्डी अशी मंडळी, या सर्व मंडळींबरोबर ठाकरेंचे चांगले संबंध आहेत. ही सर्व भाजपा विरोधी मंडळी आहे. भाजपला अर्ध्या रात्री सुद्धा खाईत लुटू शकतात. मित्रो, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.